बातमी विक्रोळीत कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांडाचा प्रकार समोर आलाय। वडिलांसह 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली। सख्ख्या भावासह पुतण्याला संपवलंय। विक्रोळीच्या राहुल नगर मधली ही धक्कादायक घटना आहे। मोठ्या आवाजात संगीत लावण्यावरून हा सगळा वाद झाला। सुनील विश्वकर्मा, श्लोक विश्वकर्माची हत्या करण्यात आली। सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्माला अटक करण्यात आली आहे। मोठ्या आवाजातील संगीतावर आक्षेप घेतल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या भांडणातून ही घटना घडली आहे। हल्ल्यादरम्यान कुटुंबातील अनेक सदस्यांवर लाथांनी आणि चाकूने हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे। तर विक्रोळीमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। विक्रोळीमध्ये कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड झालेले आहे। वडिलांसह 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे। तर सख्ख्या भावासह पुतण्यालाही संपवल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, विक्रोळीमध्ये ही सगळी धक्कादायक घटना घडली आहे। तपास कशा पद्धतीने सध्या सुरू आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान या लोकांनी एकाच घरात ते सगळी मंडळी राहतात। विश्वकर्मा फॅमिली आहे संपूर्ण आणि 2 भाऊ एकाच ठिकाणी राहतात। दोन्ही भावांची फॅमिली देखील त्यांच्याबरोबर राहत होती। सकाळी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान एका भावाने संगीत लावलेलं पाहायला मिळालं आणि त्याचा आवाज प्रचंड झाल्याने दुसऱ्या भावाला आणि त्याच्या मुलाला त्रास झाला। ते अचानक उठले, आवाज कमी करण्यासाठी सांगितलं, मात्र झोप येत नसल्याने आपण संगीत लावले असं त्यांनी सांगितलं। या सगळ्या वादावादीमध्ये आपण जर बघितलं तर हा वाद जो आहे तो विकोपाला गेला। अक्षरशः चाकूने एकमेकांवर हल्ले करण्यात आले। यामध्ये जर आपण बघितलं तर दोघं जण म्हणजे एक भाऊ आणि त्यांचा मुलगा अशा पद्धतीने दोघं जण मृत्युमुखी पडलेले पाहायला मिळतात। तर त्यांची जी पत्नी आहे अंजू विश्वकर्मा आणि छोटा जो धाकटा मुलगा आहे विवान विश्वकर्मा तो देखील सध्या उपचार घेताना पाहायला मिळतोय राजावाडी रुग्णालयामध्ये। आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय तर सध्या सुरेंद्र आणि सूरज हे विश्वकर्मा जे आहेत दोघंही त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। अधिक तपास जे आहे ते पोलीस करताना पाहायला मिळतात। मात्र आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात तिथे आवाज झाला होता। प्रचंड लाठ्याकाठ्यांचे आवाज आले। आजूबाजूचे लोक देखील यामुळे जागे झाले आणि पुढचा जो आहे तो अनर्थ टळला तरी देखील यामध्ये दोघांनी आपला जीव जो आहे तो गमावलेला पाहायला मिळतोय। सध्या हे सगळं जे आहे ते विक्रोळीच्या राहुल नगर पार्कसाईड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेलं आहे। त्यामुळे पार्कसाईड पोलीस जे आहेत ते याचा सगळा पुढील तपास करताना पाहायला मिळतात। निश्चित पुढील तपासासंदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।